नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इंद्रा ही सईला ओवाळत असते. त्याच वेळेला सई माऊ म्हणते की आजी, अगं नको, अगं मला ना हा कुंकूचा टिक्का तू नको लावू, कारण जो हा काही माझा ड्रेस आहे ना त्या ड्रेसला हे सूट होत नाही, म्हणून तू असं कुंकू नको ना लावू. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की काय तू पण सई माऊ टिक्का नाही लावायचा म्हणते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अहो मम्मी, ॲक्च्युली आपण तिला सकाळी ओवाळताना लावला होता ना टिक्का, मग आता ठीक आहे, आता राहू देत ना, आता तिच्या ड्रेसला सूट होत नाही म्हणते तर राहू देत, असं मुक्ता प्रेमाने अगदी इंद्राला म्हणते. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की नाही गं बाय, नाही लावत, असं म्हणून ती फक्त तिला ओवाळते आणि माझी सई माऊ लय गोड दिसते असं ती म्हणत असते. आणि नंतर मुक्ता देखील आता ते सगळं बघून गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर आता इथे स्वाती इंद्रा सगळे एकमेकांकडे बघत असतात आणि नंतर मग आता ओवाळल्यानंतर इंद्रा तिला पेढा खायला देते. त्याच वेळेला मुक्ता तिला खुणावते की जे ताट आहे ना त्याची आरती घे, आणि मग ती त्या ताटाची आरती घेते. त्याचप्रमाणे आता मग सई ही खूप खुश असते. आता बाकीचे सगळे मित्रमंडळी ही सईचे जमलेले असतात आणि सई त्याच्यामुळे खूपच जास्त आनंदात असते. यावर्षीचा तिचा जो काही हा वाढदिवस असतो तो खूपच अनोखा असतो, कारण चक्क मुक्ताने तिच्यासाठी खूप छान छान सरप्राईज ठेवलेले असतात आणि छान अशी तयारी केलेली असते. त्याच वेळेला आता इंद्रा ही तिला ओवाळते. नंतर मुक्ता तिला सांगते की आरती आहे ना, जे काही ओवाळते आजी त्याला डोळ्याला लाव, असं ती तिला खुणावून दाखवते. नंतर मग सई देखील ते करते आणि त्या आरतीची ती आता ओवाळणी घेते आणि मग सईच्या डोक्यावरूनच इंद्रा हात फिरवते आणि माझी गुणाची ग बाय ती, असं म्हणते. त्यानंतर आता मुक्ता म्हणते खुणावूनच की आजीच्या पाया पड. तेव्हा मग ओवाळून झाल्यानंतर ही आपली सई माऊ आजीच्या पाया पडते. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की सुखी राबाय, आयुष्यवान भव, असं म्हणून ती तिला आता आशीर्वाद देते. आणि नंतर मग आता आशीर्वाद दिल्यानंतर सई उठून उभी राहते आणि मुक्ताही तिच्या डोक्यावर आता हात ठेवते. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की हे घे मुक्ता तू ओवाल. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की मम्मी, अहो मी ओवाळच होतं की मगाशी, विसरलात का? तेव्हा मग ती म्हणते की अगं तसं नाही, अगं आपण तिघजणी झालो ना, मग तू परत एकदा ओवाल ना. कसं आहे ना, आपली आपली कोमल आली असती तर कोमलने ओवाळलं असतं तिला, पण ती अजून यायला कुठे, म्हणून घे तू ओवाळून घे, म्हणून पुन्हा मग मुक्ता ओवाळते. तेव्हा स्वाती म्हणते की अगं मम्मी, आता लग्न झालं आहे तुझ्या चिंबोरी कोमलचं, ती काय आता वेळेवर येणार आहे का? तिची अशीच आता उशिरा येण्याची सवय तू करून घे, आणि ती आता अशीच उशिरा येणार, ती आता मिहीरकडे लक्ष देणार की तुझ्याकडे देणार, असं म्हणून आता हे ऐकल्यावर इंद्रा हसायला लागते. आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या सईमाऊला मुक्ताई अगदी गोड घास भरवते आणि सई खूप खुश असते. तेव्हा आता मुक्ता म्हणते की चला ओवाळून झालेलं आहे, चला आता सगळे तुम्ही लोक खेळायला जा, फ्रेंड्स आलेत, सई माऊ जा, खेळ जा, असं म्हणून ती आता खेळायला जाते आणि मुक्ता पदराने स्वतःचं गाल पुसत असते. तेव्हा आता इथे तिला इंद्रा आणि स्वाती म्हणतात की बस बस इथे बस जरा, किती नुसती भिंगरीसारखी फिरते. मग इंद्रा म्हणते की हो ना, नुसतं तुझं आपलं काम काम आणि कामच सुरू आहे. इंद्रा म्हणते की हो ना, आपली सकाळी उठल्यापासून सईच्या वाढदिवसाची जी काही सुरुवात केली आहे, खरंच खूप मुक्ता इतकी धावपळ केली आहेस ना तू. तेव्हा स्वाती म्हणते की हो ना, अगं किती तो उत्साह, सगळं डेकोरेशन केलं आहे मॅडमने स्वतःने, त्याचप्रमाणे पावभाजी म्हणू नको, गुलाबजाम म्हणू नको, सगळं काही बनवलं आहे. नशीब ते समोसे वगैरे तरी बाहेरून मागवलेस, नाहीतर आम्हाला वाटलं की ते पण तू घरीच बनवतेस की काय. आणि नंतर खरंच खूप छान केलं आहे सगळं मुक्ता, आणि मॅडमने 3 लेअरचा केक बनवला आहे, कोण बनवतं एवढा 3 लेअरचा केक. तेव्हा मुक्ता अगदी प्रेमाने आपल्या सई माऊकडे बघायला लागते आणि इंद्रा म्हणते की खरंच माझी सई माऊ यावेळेला बघ किती खुश आहे, किती आनंदात आहे, नाहीतर माझ्या चिंबोरीचा दरवर्षीचा जो काही वाढदिवस आहे असाच सुना सुना निघून जायचा गं. सागर ऑफिसच्या कामामध्ये बिझी असायचा आणि सावन्या काय पार्ट्या करण्यामध्ये जायची. त्या पोरीचा वाढदिवस असा यायचा आणि जायचा तिला कळायचं पण नाही. पण आता बघ तिचा वाढदिवस अगदी तिला आनंदाचा वाटतोय. तेव्हा मग आता सईचे जे मित्र असतात ते म्हणतात की बघा ना मुक्ता आंटी, सई काही खेळतच नाही आमच्याबरोबर, तिच्यासाठी आम्ही आलो आहे. आणि तेव्हा मग आता सगळेजण सईकडे बघायला लागतात. सई अगदी हिरमसून एका खुर्चीवरती बसलेली असते. तेव्हा मुक्ता तिच्याकडे येते आणि म्हणते की सई माऊ, हे सगळं काय सुरू आहे? अगं हे सगळेजण फ्रेंड्स तुझे तुझ्या बर्थडेसाठी जमलेले आहेत ना, आणि मग तू अशी काय करतेस? अगं तू अशी का तिथे बसली आहेस जाऊन? तुझ्यासाठी ते सगळे आलेत की नाही? तुझ्या बर्थडेच्या इन्व्हिटेशनवर सगळेजण आलेत की नाही? मग असं करायचं नाही. आय रिअली डोंट अप्रिशिएट लाईक दिस बिहेवियर, असं म्हणून ती आता सईवर चिडते आणि म्हणते की हे बघ, असं अजिबात करायचं नाही, मला हे आवडलेलं नाही आहे हा.
असं म्हणून आता ती तिला समजावत असते आणि म्हणते की चल सई माऊ चल, सगळेजण तुझ्यासाठी जमलेत की नाही, तुझ्या बड्डेसाठी खास, मग तुला त्यांच्यासाठी असं सरप्राईज घेऊन उभं राहावंच लागेल, तुला तयार व्हावंच लागेल, बरोबर की नाही, चल असं म्हणत असते. त्याच वेळेला आता आपल्या लाडक्या मुक्ताईचं सई आई त्यांनी पुन्हा खेळायला सुरुवात करते. तेव्हा मग आता इथे सई येते आणि म्हणते की आपण काय खेळूया. तेव्हा मग आता ती मुलं म्हणतात की आपण हाईड अँड सीक खेळूया. तेव्हा मुक्ता म्हणते की यस, हाईड अँड सीक खेळायला ना आपल्या घरामध्ये खूप छान छान जागा आहेत, तुम्ही सगळेजण छान खेळू शकता, चला आता कोण लपणार आहे. तेव्हा मग आता एका मुलीच्या डोळ्यावर हात ठेवायला सांगते आणि मग ती मुलगी ती डोळ्यावर हात ठेवून असते आणि बाकीचे सगळे लपत असतात. तेव्हा आता मुक्ता ही त्या पोरीवर लक्ष ठेवून असते आणि आपली इंद्रा म्हणते की अगं ए, लपा लपा लवकर, तिने बघायच्यात सगळेजणांनी आपापल्या जाग्या घ्या. असं म्हणून आता सगळेजण लपायला लागतात आणि सगळेजण हसत असताना खेळत असताना इंद्राला खूपच आनंद झालेला असतो. सगळी मुली लपतात. तेव्हा मग जी मुलगी सगळ्यांना शोधणार असते ती मुलगी स्वतःचे डोळे उघडते. तेव्हा मग मुक्ता म्हणते की ए, तू चीटिंग केलेली आहेस, असं नाही करायचं, आता तू शोध सगळ्यांना कोण कुठे कुठे आहे ते. असं म्हणून आता ती तिला शोधायला सांगते आणि म्हणते बघा कुठे कुठे कोण कोण लपलेलं आहे ते. तेव्हा आता मुक्ता हसायला लागते आणि म्हणते की चला मुलांचा खेळ आता सुरू झाला. स्वाती म्हणते की मी बेकरीमध्ये जाऊन फ्रेश पाव घेऊन येते. मुक्ता म्हणते की हो, मी तर विसरलेच होते. आणि स्वाती बाहेर जाते आणि मग आता मुक्ताला इंद्रा म्हणते की खरंच तू आता पुढची तयारी कर, काय असेल ती. आणि तेवढ्यातच आता मुक्ता म्हणते की जुईच्या रडण्याचा आवाज आला, मी जरा जाऊन बघते. आणि जुई पटकन आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेला आता मिहीर आणि कोमल दोघंजणही चालत चालत रस्त्याने येत असतात. त्याच वेळेला आता मिहीर म्हणतो की आपल्याला खूप उशीर झाला नाही, म्हणजे तू लवकर गेली असतीस तर ओवायलाही तुला मिळालं असतं ना, त्यांनाही तेवढी सोबत झाली असती. तेव्हा मग आता इथे कोमल म्हणते की हो ना, ॲक्च्युली मलाही उशीरच झाला आहे खूप, आपण निघूया, ॲक्च्युली या गिफ्टच्या नादामध्ये इतका सगळा वेळ निघून गेला, असं ते म्हणते. तेवढ्यातच आता समोरून मिहिका देखील चालत चालत येत असते आणि ती तिच्या पोटावर हात ठेवत म्हणते की माझे हे रिपोर्ट्स तर पॉझिटिव्ह आले, म्हणजे बरंच झालं, असं ती मनात म्हणते. आणि नंतर ती विचार करते की सध्या बाळासाठी कोण नसेल तरी काय झालं, मी आणि बाळ आहोत ना एकमेकांसाठी कायम, मग ठीक आहे, असं म्हणून ती खुश होत असते आणि रस्त्याने चालत असते. तिचं लक्ष तिच्या पोटाकडे असताना समोरून आता मिहीरचंही लक्ष नसतं. दोघंही एकमेकांना आता जाऊन आदळतात. त्याच वेळेला आता समोर मिहिका बघते आणि सॉरी सॉरी असं म्हणते आणि मिहीर देखील तिची माफी मागत सॉरी सॉरी म्हणते. दोघं सुरुवातीला एकमेकांकडे बघत नाहीत, परंतु जेव्हा मिहीर आता समोर मिहिकाला बघतो तेव्हा त्याला धक्का बसतो आणि कोमलही मिहिकाला समोर बघते आणि तिलाही आता इथे आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. त्यावेळेला मिहीर आणि मिहिका दोघांचीही एकमेकांसमोर नजरानजर होते. दोघे एकमेकांकडे बघत असतात. त्याच वेळेला आता इथे मिहिका ही कोमलच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र बघते आणि ते पाहिल्यानंतर तिला आता धक्का बसतो की या दोघांचंही लग्न झालेलं आहे. आता काय बोलावं एका क्षणासाठी कोणालाही काही सुचत नसतं, कोणालाही काही बोलावंचं कळत नसतं. आता मिहीर पण मिहिकापासून अगदी अपराधासारखी नजर चोरत असतो. तेव्हा मिहिका काहीतरी सुरुवात करायची म्हणून म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. त्यावेळेला आता कोमल तिला अगदी प्रेमळ आवाजामध्येच थँक्यू असं म्हणते आणि मिहीर मात्र तिला काहीही बोलत नाही. त्यानंतर इथे आता कोमल ही मिहीरला म्हणते की आपण निघूया का, खूप उशीर होतोय. तेव्हा मग आता मिहिका बोलते की हो, ऑलरेडीच खूप उशीर झाला आहे. असं बोलल्यानंतर मिहीर आता तिच्याकडे बघतच राहतो. तर आता सगळ्या मुलांना लपलेलं त्या मुलीने पकडलेलं असतं आणि ती बाकीच्यांना शोधण्यासाठी म्हणून आलेली असते. तेवढ्यातच आता शेवंताचा फोन इंद्राला येतो आणि म्हणते की काय गं शेवंते, तू कशाला नाही आली गं. अगं माझ्या सई माऊचा बड्डे आहे ना आज, तिचा बड्डे, तर मग ये. ठीक आहे, खूप मजा करतोय आम्ही, सगळी मजा आहे. बरं ठीक आहे, जाऊ दे, एक काम कर, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, असं ती म्हणते. तेवढ्यातच आता मुक्ता येते आणि म्हणते की अहो मम्मी, जुईना उठलेली, नुसती थोडीशी अशी इकडे तिकडे करत होती, कुरकुरत होती, म्हणजे मी तिला थोपटली तर तिला छान झोप लागली आहे, गाढ झोपली अगदी. तेव्हा इंद्रा म्हणते की बरं केलंस, नुसती वळवळत होती ना, अशीच करते ती. तेवढ्यातच इथे आता सगळेजण शोधतात परंतु सई कुठेही सापडत नाही. मग मुलं ही विचारतात की मुक्ता आंटी, सई कुठे आहे, सई अजून आम्हाला सापडलेली नाही. तेव्हा हे ऐकल्यावर आता मुक्ता म्हणते की थांबा, इथेच लपली असेल राजा कुठेतरी, मी शोधते. असं म्हणून आता मुक्ता तिला शोधण्यासाठी इकडे तिकडे जाते आणि म्हणते की ए सई माऊ, अगं सई माऊ कुठे आहेस तू, ये लवकर बाहेर ये, अगं तुझे सगळे फ्रेंड्स तुला शोधतायत, ये ना लवकर बाहेर, असं म्हणून ती बाहेर यायला सांगत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ताही सगळीकडे शोधते परंतु सई माऊ कुठेच नसते. तर आता इथे मिहिका म्हणते की ठीक आहे, मी निघते आता, मलाही उशीर होतोय.
असं म्हणून विषय वळवून ती तिथून निघून जाते. त्याच वेळेला आता कोमल ही मिहीरकडे बघत म्हणते की मला कळू शकतं की तुला आता सध्या काय वाटत असेल तर. आपला भूतकाळ अचानक असा आपल्यासमोर येऊन उभा राहिला ना की काय वाटू शकतं हे मला नक्कीच समजलंय. परंतु मी त्या अभिषेकला कधीही माफ करणार नाही. तो समोर आला ना तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा मिहीर म्हणतो की हो, तुझं जे म्हणणं आहे ते काही अंश बरोबर नाही. कारण आपला जो काही भूतकाळ आहे ना तो भूतकाळ होता. आपण आयुष्यात अर्धवट लिहिलेले पानं खोडल्यासारखं आहे ते. कारण आपण अर्धवट लिहून पानं कधीही पूर्ण करू शकत नाही ना. मग आपण ते खोडून आपलं नवीन आयुष्य लिहायला सुरुवात करायची आहे. आपल्या दोघांचं हे जे काही आयुष्य आहे ना ते आता आपण सुरुवात करायची. त्यामुळे दुसऱ्या कोणाचाही आपल्या भूतकाळाची सावली त्याच्यावर आपण पडू द्यायची नाही. आता मिहीरची ही वाक्य ऐकल्यानंतर मिहिकाला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यामध्ये आता अश्रू येऊ लागतात. त्यानंतर आता इथे मुक्ता खूप घाबरलेली असते. ती विचार करते की काय झालंय, ही सईमाऊ कुठे गेली आहे नेमकी. सईमाऊ, राजा ए बाहेर ये, आता मी खूप पॅनिक होते हा, असं म्हणून ती सगळीकडे तिला शोधू लागते. त्यांच्या बेडरूममध्ये शोधते, बेडखाली, बाथरूममध्ये सगळीकडे काही शोधते परंतु ती सापडत नाही. तर इकडे सईमाऊ ही किचनमध्ये त्या खाली लपलेली असते आणि कपाटामध्ये लपलेली असते. ती म्हणते की आता शोधा सगळेजण मला, मला खूप मजा येते, मला कोणीच शोधू शकणार नाही. त्यावेळेला आता इथे मुक्ता ही खूप घाबरलेली असते. मुक्ता म्हणते की मी काय करू, सईमाऊ तू कुठे गेली आहेस, मला खरंच खूप टेन्शन येते तुझं, असं म्हणून आता ती रडत असते. त्याच वेळेला आता मुक्ता ही खाली धावत धावत येते आणि इंद्रा म्हणते की मी खाली टेरेसवर बघते, तू इथे बघ. आणि वॉचमनला ती विचारते की तुम्ही सईला पाहिलं का. तेव्हा ते म्हणतात की नाही. मग मुक्ता म्हणते की प्लीज जरा जाऊन बाहेर चेक करा ना आणि मला कळवा जर ती सापडली तर. तेव्हा आता स्वाती नुकतीच बेकरीमधून पाव घेऊन येते आणि म्हणते की काय गं मुक्ता, का घाबरली आहेस तू. तेवढ्यात इंद्रा येते आणि म्हणते की मुक्ता मी काय करू गं, मला खूप भीती वाटते. अगं आपली सई गेली कुठे. गच्चीवर पण सगळीकडे शोधली तिला पण तिथे पण नाही सापडली. आता मुक्ता मात्र डोक्याला हात लावते. सई कुठेच नाही, सई गच्चीवर नाही, रूममध्ये, घरात कुठेही नाही, इथे खालीही नाही आहे. मग आहे कुठे सई. तेव्हा स्वाती पण घाबरते आणि म्हणते की सई माऊ कुठे गेली असेल अचानक, तुम्ही अशा का घाबरताय. अगं मुक्ता, निदान तू तरी नको ना घाबरूस. अगं इकडे तिकडे शोधाशोध करा, त्यानंतर सापडेल ना ती. तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते की नाही स्वातीताई, मी सगळीकडे शोधून झालेली आहे, गच्चीवर, घरात, सगळीकडेच नाही सापडते. ती काय करू ना, मला तर नाही सुचत आहे. सईला कोणी. तेवढ्यातच आता इथे स्वाती म्हणते की नाही नाही, असं काही झालेलं नसणार. आता सागर येतो. सागरला समोर पाहिल्यावर मुक्ता विचारते की सागर, तुमच्याबरोबर सई आली होती का. तेव्हा सागर म्हणतो की नाही हो मुक्ता, काय झाले. तेव्हा मग ती म्हणते की सई माऊ कुठेच सापडत नाही आहे. सगळी मुलं हाईड अँड सीक खेळत होती, त्यानंतर ती कुठे भेटतच नाही आहे, कुठे गेली आहे काही कळत नाही आहे मला. आणि आता इथे मुक्ता खूप पॅनिक होते आणि रडायला लागते. सागर म्हणतो की मुक्ता प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज शांत व्हा, अशा रडू नका. मुक्ता म्हणते की कशी शांत होऊ सागर, ती कुठेच सापडत नाही हो, तुम्ही प्लीज इकडे तिकडे जरा बघा ना, काय झालं असेल, तिनं कुणी किडनॅप वगैरे तर नसेल ना केली. तेव्हा सागर म्हणतो की नाही, असं काही झालेलं नसेल, तुम्ही प्लीज जरा दुसरीकडे चेक करा, सगळीकडे बघा. तेव्हा इंद्रा म्हणते की हो अरे सागरे, आम्ही सगळीकडे चेक केलं परंतु कुठेच सापडलेली नाही आहे ती. मुक्ता म्हणते की प्लीज सागर, तुम्ही सईला आणा, प्लीज सईला लवकरात लवकर आणा, मला खूप भीती वाटते. तेव्हा आता मुक्ता खूप घाबरलेली असते. मुक्ता म्हणते की सागर प्लीज तुम्ही शोधा, आपल्या शईला शोधा लवकरात लवकर, ती कुठे गेली काहीच कळत नाही, प्लीज सागर, असं म्हणून आता ती खूप रडत असते. आता सागर हा मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की मुक्ता प्लीज तुम्ही शांत व्हा, कुठेही गेली नसेल, सापडेल ती. तेवढ्यातच आता सई बाहेर येते आणि सगळ्यांना असं रडताना पाहून तिलाही धक्काच बसलेला असतो. आता आपली मुक्ताई अशा प्रकारे व्याकुळून रडत आहे ते पाहून ती म्हणते की मुक्ताई. आता मुक्ताई म्हटल्यावर ती धावत धावत तिच्याकडे येते. आता मुक्ता म्हणते की सई हे काय आहे, कुठे होतीस तू एवढा वेळ. अगं तुला साधं कळत नाही का, अगं तू कुठे लपली होतीस, आम्ही सगळे तुला किती शोधत होतो, सगळीकडे शोधलं, गच्चीवर शोधलं, घरामध्ये सगळीकडे शोधलं, आता फायनली इथे खाली आली मी, परंतु तू होतीस कुठे, असं म्हणून ती तिच्यावर आता जोरजोरात ओरडू लागते. तेव्हा मग आता सागर हा मुक्ताला शांत करत म्हणतो की शांत व्हा मुक्ता, आता सई सापडली आहे ना. मग आता सई ही पप्पाकडे जाते कारण पप्पाही आता तिला जवळ घेतो, कारण मुक्ताचा आता राग अगदी अनावर झालेला असतो. रागाच्या पेक्षा जास्त तिला तिची काळजी लागलेली असते म्हणून ती घाबरते. तेव्हा मग आता
मुक्ता तिथेच बाजूला रडायला लागते आणि बसलेली असते. तेव्हा मग सागर म्हणतो की बघितलं सई मला, तू अशी वागलीस म्हणून मुक्ताईला किती वाईट वाटलं, ती किती रडते बघ. तेव्हा मग आता सई जाते आणि म्हणते की मुक्ताई आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. अगं ॲक्च्युली मी अशा ठिकाणी लपून बसली होती ना, तिथे कोणी मला शोधू शकणार नाही, म्हणूनच मी बाहेर आले नव्हते, मला जिंकायचं होतं ना गेम म्हणून. तेव्हा मुक्ता म्हणते की सई भाऊ असं पुन्हा कधीही करू नकोस, तू मला न सांगता असं कुठेही जायचं नाही. तेव्हा मुक्ताईला ती म्हणते की नाही मुक्ताई, मी माझ्या मुक्ताईला सोडून असं कधी कुठे जाईल का. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो सई माऊ, तू मला ना सोडून कुठेही जाऊ नको, मी तुझ्याशिवाय जगूच नाही शकणार गं, तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच नाही करू शकणार मी, असं तू मला सोडून कुठेच जाऊ नको हा, असं मुक्ता तिला म्हणते. तेव्हा मुक्ताचे डोळे पुसत आपली लाडकी आणि समजूतदार सई माऊ म्हणते की नाही, मी माझ्या मुक्ताईला सोडून कशी कुठे जाईन बरं, मी कुठेच जाणार नाही माझ्या मुक्ताईला सोडून. तेव्हा मग आता मुक्ता खूपच खुश होते आणि म्हणते की माझी प्रेमळ सई माऊ, मला तुझ्याशिवाय जगताच नाही येणार, असं म्हणून ती तिचे हात घेते आणि तिच्या दोन्ही हातांवरती आता अगदी प्रेमाने किस करते. आणि मुक्ता म्हणते की असं पुन्हा कधी वागायचं नाही हा सई बाळा. तेव्हा सई म्हणते की हो मी पुन्हा असं कधीही करणार नाही. आणि त्या दोघींचं असं प्रेम पाहिल्यानंतर इंद्राला अगदी भरून आलेलं असतं आणि इंद्रा रडत असते. त्याच वेळेला इथे आता सगळी मुलंही मागे असतात आणि तेवढ्यात मिहीर आणि कोमल दोघंजणही आलेले असतात. आता सईला आणि मुक्ताला अशा प्रकारे पाहून मिहीर म्हणतो की अरे काय चालू काय, इथे सगळे खाली का आहात. तेव्हा मग आता इथे कोमल म्हणते की अरे बर्थडे सेलिब्रेशन तर वरती आहे ना, मग चला सगळेजण वर, असं म्हणून आता तर सगळ्यांनाही वरती घेऊन येतात आणि स्वाती देखील निघून येते. तेव्हा सगळे आता जमलेले असतात आणि मुक्ता ही केक कट करण्यासाठी सगळ्या मुलांचा घोळका घेते आणि सईला केक कट करायला सांगणार असते. तेवढ्यातच आता इथे कोमल म्हणते की चला चला आता इथे सगळ्यांनी बघा, मी सगळ्यांचा छान फोटो काढत आहे. आणि मुक्ता आता म्हणत असते की सई माऊ चला आता केक कटिंग करायचं आहे. तेवढ्यातच आता इथे मुक्ता ही बघते की सई हसतच नाही. कोमल म्हणते की अगं वहिनी ही बघ ना सई, अगं सई जराशी स्माईल कर, मी तुझा फोटो काढतोय ना, जराशी स्माईल कर, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता म्हणते की आदी दादा. तेव्हा आता इथे आदित्य थोड्या वेळातच येणार आहे, गेलाय ना लकी काका आणायला, असं ती म्हणते आणि तिला हसायला सांगते. तेवढ्यातच आता लकी पण समोरून आलेला असतो. आता लकी आल्याबरोबर सई माऊ धावत धावत येते, म्हणते आदी दादा कुठे आहेस तू, आणि ती बाहेर दरवाजापर्यंत अगदी येते आणि आदित्यला इकडे तिकडे शोधू लागते. तेव्हा मग पुन्हा बाहेर जाते आणि म्हणते की काय आहे लकी काका, अरे तू आदिदादाला आणायला गेला होतास ना, मग तो कुठे आहे, तो आला नाही का तुझ्याबरोबर, असे वेगवेगळे प्रश्न आपली सई माऊ विचारू लागते. त्यावेळेला मग आता कोणालाही टेन्शन येऊ लागतं, कारण इथे मुक्ता आणि सागरला कळतं की आदित्यला मुद्दामच सावनीने पाठवलेलं नसणार. तेव्हा मग आता लकी काका म्हणतो की अगं बाळा सई माऊ, मी गेलो होतो आदिदादाला हाणायला पण तो नाही आला. त्याच वेळेला आता इथे सईला खूप वाईट वाटू लागतं आणि मुक्तालाही चेहरा पडतो, कारण इथे आदित्यदादा आला नाही म्हणून सईला खूपच वाईट वाटतं आणि ती बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा लकी म्हणतो की दादूस मी आणायला गेलो होतो त्याला, परंतु तो आलेला नाही. हे पाहिल्यावर आता इथे सागरला कळून चुकतं की हे सगळं सावनीचाच खेळ आहे, सावनीनेच मुद्दाम येऊ दिलं नसणार हे त्याला आता समजलेलं असतं. नंतर आता सई पण बाजूला एकटी रुसून बसलेली असते, काय करावं तिला काहीच कळत नाही. लकी म्हणतो की हे सगळं ना मुद्दाम त्या सावनीने केलेलं असणार, मी किती वेळ थांबलो होतो परंतु तिने काही पाठवलंच नाही आहे, आता काय करायचं, बिचारा सईचा मूड खूप खराब झाला आहे, आधी आला नाही तर, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो की काही करून मुक्ता आपल्याला सईला बनवावंच लागेल, कारण इतके सगळे लोक मुलं आहेत. आता मुक्ताला कळत नाही की काय करू, कारण सई माऊ तर ऐकायलाच तयार नसते तिच्या आदिदादाशिवाय. सगळेजण जमलेले असतात. आता इथे इंद्रा देखील त्यांच्याकडे बघतच राहते आणि काय करावं तिला काहीही सुचत नाही. आणि त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की थांबा काळजी करू नका, मी बोलते सई माऊशी. आता सई माऊ रुसून आतमध्ये निघून गेलेली असते आणि मुक्ता तिला बाहेर घेऊन येते. आणि आता इंद्रा म्हणते की माझी लाडाची सई माऊ, चला आता सगळे मित्र जमलेत की नाही, आपल्याला केक कटिंग करायची आहे. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की सई माऊ हे बघ, इथे अशी उभी राहा, असं रुसून राहायचं नाही, नाहीतर तुझे फोटो चांगले येणार की नाही बघू, मग तुला आता इथे छान हसत राहावं लागेल, असं म्हणून तिला काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करते. परंतु आता मुक्ता म्हणते की हो सई बेटा, निदान आपण केक कटिंग तरी करून घेऊयात ना, हे बघ तुझे सगळे फ्रेंड्स जमलेले आहेत, त्यांना काय वाटेल. तेव्हा मग आता सई म्हणते की मुक्ताई तू मला म्हणाली होतीस ना की आदित्य दादा येणार आहे, तो येणार आहे नक्की माझ्यासाठी, मग तो का नाही आलाय, त्याला यायला हवं होतं ना, असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला आता कोणाला काय बोलावं ते काहीच कळत नाही. आणि आता मुक्ताने सगळ्यांची सईने सगळ्यांची तोंड अगदी बंद करून टाकलेली असतात.
त्याच्यामुळे आता इंद्रा आणि बाकीची सगळी गप्प बसलेली असतात. आता त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही एकवीरा आईसाठी डोळे बंद करून म्हणते की काय करू मी, मला खरंच कळत नाही. एकवीरा आई, मी माझ्या सईला शब्द दिला होतं की मी तिच्या आदित्य दादाला नक्की घेऊन येईन. आता तूच काहीतरी मार्ग दाखव आई, तूच या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढ. असं म्हणून मुक्ता आता एकवीरा आईचा धावा करू लागते. आणि इथे आता आदित्य आलेला असतो आणि आदित्यला आलेलं पाहून सगळ्यांना धक्का बसतो. आदित्य जोरातच सई असा आवाज देतो. आता सई त्याला बघते आणि आदिदादा असा जोरात आवाज देते आणि ती पण त्याच्याकडे आता धावत धावत जाते. आणि त्यानंतर मग आदित्यला समोर पाहून सगळ्यांचेच डोळे चमकतात. अचानक आदित्य कसा आला याचा सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो. नंतर आता इथे सई ही त्याला बघते आणि म्हणते की आदिदादा आला, माझा आदिदादा आला. आणि त्याच्याकडे ती अगदी धावत धावत जाते. आणि नंतर मग आदित्य हा सईला जोरात मिठी मारतो आणि त्याने सईसाठी जे गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्टही त्याच्या हातामध्येच असतं. तर इथे आता आदित्यला आले पाहून सगळेजण एकवीरा आईला हात जोडू लागतात. इंद्रा खुश होते की देवी खूप चांगलं केलंस. आणि मग बाकीची सगळी मुलं खुश होतात कारण सई खुश झालेली असते. आता सई माझा आदिदादा असं म्हणून खुश होते. सागर आणि मुक्ता एकमेकांकडे बघत असतात आणि ते दोघंही खुश होतात कारण आपल्या सई माऊचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो आणि त्यांनाही ते सगळं बघून खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला आता इथे सागर हा आदित्य आणि सईजवळ येतो, आदिलाही किस करतो आणि आपल्या लाडकीला सईला देखील तो किस करतो. आणि आता माझी सई लाडकी खुश ना, आदिदादा आलाय आपला, असं म्हणून त्याला म्हणतो. तर इथे मुक्ताही धावत धावत एकवीरा आईच्या फोटोजवळ जाते आणि त्या फोटोकडे जाऊन ती नमस्कार करते की एकवीरा आई, तू माझ्या हाकेला धावलीस, माझ्या मुलीचा आनंद तू अबाधित ठेवलास आणि माझी लाज राखलीस, असं म्हणून ती तिला हात जोडते. तेवढ्यातच आता मागे वळून पाहते तर समोर सावनी असते आणि सावनी आदित्यला शक्क घेऊन आलेली असते. आता सावनीला समोर पाहिल्यानंतर मुक्ताला तर जबरदस्त धक्का बसतो कारण तिला हे सगळं अगदी अनपेक्षित असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनीने सगळ्या बर्थडेच्या सेलिब्रेशनची वाट लावलेली असते. सावनी जोरजोरात ओरडत म्हणत असते की लक्षात ठेवा, आदित्यला मी पुन्हा इथे कधी पाठवणार नाही. तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याकडे रिक्वेस्ट कराल की आदिला पाठव आणि मी पाठवेन, तर असं कधी होणार नाही. आणि आदी, तू लक्षात घे की हे तुला बोलवतात याचा अर्थ तू यांची फॅमिली नाही आहेस. आपण ही फॅमिली नाही आहोत, लक्षात घे. कोळी फॅमिली कधी आपल्या फॅमिली मेंबरचा मान देत नाही आणि आपल्याला त्यांनी बाजूला काढलेलं आहे. त्याच्यामुळे हे अजिबात एक्सपेक्ट करू नकोस की ते तुला फॅमिलीचा मान देतील की तुला फॅमिलीचा मानतील. त्यांना तू इथे नकोच होतास म्हणूनच त्यांनी तुला इथे हकलून दिलं. लक्षात ठेव, इथून पुढे आता तू इथे येण्यासाठी माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाहीस. कधीही इथे तू यायचं नाहीस, लक्षात ठेव. आणि हो, मी तुम्हा सगळ्यांना देखील आता सांगून ठेवते की कधीही तुम्ही आदिला इकडे आणण्यासाठी अजिबात फोर्स करायचा नाही. माझा मुलगा आता इथे येणार नाही. इथे जो काही आलाय ना, तो आता शेवटचा. इथून पुढे मी आदित्यला पाठवणार नाही, लक्षात ठेवा, असं म्हणून आता इथे सावनीने पुन्हा एकदा स्वतःचं जे काही घाणेरडा चेहरा आणि घाणेरडं रूप असतं ते सर्वांसमोर आता आणलेलं असतं. त्यामुळे आता सगळेही गप्प बसतात, कोणालाही काहीही बोलता येत नसतं. सईला तर खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तिचा वाढदिवस अशा प्रकारे या घाणेरड्या सावनीने स्पॉईल करून टाकलेला असतो. नंतर आता इथे सई रडू लागलेली असते आणि मुक्ताला मिठी मारून ती म्हणते की मुक्ताई, आता आपला आदिदादा पुन्हा आपल्याकडे कधी येणार नाही का गं? पुन्हा तो आपल्या घरात कधीच येणार नाही का, असं ती विचारू लागते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की नाही सई बेटा, असं कधीही होणार नाही. आपला आदिदादा नक्की आपल्याकडे परत येणार आहे आणि नक्की आपला आदिदादा एक ना एक दिवस तरी आपल्याकडे येऊन राहणार आणि तो कायमचा. त्याला इथून कोणीही घेऊन जाऊ शकणार नाही आणि हे माझं तुला प्रॉमिस आहे, असं म्हणून आता इथे मुक्ता ही आपल्या सईला प्रॉमिस देते की काही झालं तरीही आदित्य आपल्याकडे येणार म्हणजे येणार. आणि हे ऐकून आता सईला खूप मोठा दिलासा मिळालेला असतो. आता इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी सुरू झालेलं असतं आणि ते आता मुक्ता हिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, आदित्यच्या कस्टडीबद्दल मुक्ता आता विचार करेल का आणि नेमकं मुक्ताचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.